कदम आपल्या सगळ्यांचं आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते। आत्मनिर्भर महिलांचा प्रवास भाग 8 मध्ये आज आपण अशा व्यक्तिमत्वाची भेट घेणार आहोत ज्यांनी स्वतःचा पार्लर व्यवसाय सुरू करून आत्मनिर्भरतेचा प्रवास त्यांचा सुरू आहे। तर त्यांचा प्रवास कसा सुरू आहे, त्यांची पार्लर काय काय सुविधा देतात, सगळं त्यांच्याकडून जाणून घेऊयात। आज आपण भेटणार आहोत प्रीती मॅडम यांना। प्रीती मॅडम, तुमच्याबद्दल थोडक्यात आम्हाला माहिती सांगा। मी प्रीती आतिश गंगवाल, माझं पार्लर आहे, माझं स्वतःचं पार्लर आहे आणि मी पार्लरमध्ये बरेचसे सर्व्हिस देते। माझ्याकडे हायड्रा फेशियल पण आहे, मॅनिक्युअर पॅडिक्युअर क्लासेस पण घेते मी पार्लरचे। पार्लर हा व्यवसाय तुम्ही मागील किती वर्ष झाला आता करताय? मी 2003 पासून सुरुवात केली। पार्लर हीच फील्ड म्हणजे तुम्ही कशी काय निवडली? म्हणजे तुम्हाला आवड होती ह्याच्यात का एक प्रोफेशन म्हणून तुम्ही निवडलं? नाही, मला लहानपणापासून म्हणजे लेडीजला सुंदरता कसं बनवायचं हे आवड होती पहिल्यापासून मला। तर म्हणून मी हे ब्युटी पार्लर हा व्यवसाय फील्ड तुम्ही म्हणजे निवडले। हे करताना म्हणजे तुम्ही पहिले बेसिक कोर्सेस वगैरे केले असतील, पण आता ज्या बदल होत आहेत ह्याच्यामध्ये तर त्याच्यासोबत तुम्ही किती म्हणजे तुम्ही सांगितलं आता हायड्रा फेशियल वगैरे करता, हे नवीन टेक्निक आहे, तर मग ती शिकून घेतली तुम्ही वेगळ्या प्रकारे? हो, आता कसं नवीन पूर्वी आता आम्ही जेव्हा 2003 मध्ये शिकले तेव्हा हे मॅनिक्युअर, हे केराटिन, स्मूथनिंग हे काही नव्हतं त्यावेळेस। हेअर स्पा हे एवढं काही नॉलेज नव्हतं आणि पूर्वी लोक फेशियल करायला पण घाबरायचे आधी। आता नाही, आता लेडीजला सगळ्या म्हणजे लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत, मोठ्या आपल्यापेक्षा एजेड लेडीजला पण आता त्याच्यातली माहिती कळाली का बाबा पार्लर फेशियल केल्याने काही नुकसान होत नाही। आणि त्याच्यामुळं खूप छान छानचा कस्टमर बेस आहे। पार्लर तर करताच तुम्ही, पण मला म्हणजे माहिती आहे की तुम्ही अजून वेगळ्या इतर ऍक्टिव्हिटीजही करता, म्हणजे अजून काय काय तुम्ही क्लासेस वगैरे घेता? मी मेहंदीचे क्लासेस पण घेते, अजून कुकिंगच्या बाबतीत म्हटलं तर केकचे पण क्लासेस घेते, केकच्या ऑर्डर्स पण घेते। मध्यंतरी बघा कोरोना पिरियड मध्ये पूर्णपणे पार्लर बंद होता, तर त्यामुळे देवाच्या कृपाने मला केकनी खूप रिस्पॉन्स मिळाला। त्याच्यामुळे त्या केकमुळे माझं घर चाललं व्यवस्थित। म्हणजे मल्टिपल पाहिजे। एकच बिझनेस धरून चालणार नाही, त्याच्याबरोबर कॉम्पिटिशन असल्यामुळे 1 से 2 बिझनेस पाहिजे। मग मी त्या पिरियड मध्ये केकचे क्लासेस घेतले, केकच्या ऑर्डर्स घ्यायला चालू केल्या, प्लस मी ईस्टर्न प्रीमिक्स ग्रेव्हीचे क्लासेस पण घेतले। म्हणजे प्रीमिक्स पण तुम्ही शिकवलं, प्रीमिक्स कसं बनवायचं आणि ते प्रीमिक्स 6 मंथ्स टिकतात बनवून ठेवले आणि म्हणजे असं हे नाहीये, ते हायजेनिक पद्धतीने आणि हेल्दी फूड आहे। जंक फूड मध्ये पण पडत नाही ते प्रीमिक्स। आणि जे आता सपोज हॉस्टेलमध्ये मुलं जातात शिकायला, त्यांना मेस मधलं कोणा मुलांना मेस आवडत नाही, तर ते प्रीमिक्स यूज करून मुलं बनवू शकतात। म्हणजे हार्डली 5 मिनिट्स मध्ये तुम्ही काजू करीची भाजी म्हणा, शेवभाजीची भाजी म्हणा, नाही तर पनीर टिक्का म्हणा, ही हार्डली 10 मिनिट्स मध्ये बनवू शकतात। अजून जॉब वर्किंग वाल्या लेडीज आहे, त्या आता जॉबहून आल्या, इन केस तुमच्याकडे इमर्जन्सी गेस्ट आले तर मग काय करणार, तर ते प्रीमिक्स तुम्ही यूज करू शकता। तुम्ही प्रीमिक्स केक हेही साइड बाय साइड करता स्वतःच। आणि अजून ब्रायडलच्या ऑर्डर्स ते तुमचं पार्लरचं आहे पूर्ण ब्रायडल ऑर्डर। म्हणजे याच्यामध्ये पार्लरमध्ये अजून व्हरायटी ऑफ तुम्ही काय करता, म्हणजे पार्लर ऑर्डर घेता, त्याचबरोबर ब्रायडल मेकअप पण तुम्ही करता। या ब्रायडल मेकअप मध्ये तुम्ही फक्त पुण्यातच सर्व्हिस देता का पुण्याच्या बाहेर? पुण्याच्या बाहेर पण देते मी सर्व्हिस पुण्यात पण प्रोव्हाइड करते मी। तुमच्याकडे काय पॅकेज वगैरे ठरलेले असतात का, जसं कस्टमर असेल तसं? कस्टमर नुसार मी ठरवते, त्यांचे किती लुक्स आहे, किती ड्रेपरी चेंज करायचे आहे, त्यानुसार मेकअपचे ऑर्डर्स घेता। ज्या लेडीजला पार्लर व्यवसाय करायचा आहे पण बाबा की समजत नाहीये की कसं टिकून राहायचं, त्यांच्यासाठी तुमचा काय सल्ला असेल? त्यांच्यासाठी कसं एकदम चिकाटीने तुम्ही मेहनत करून
पार्लर व्यवसाय चालू करा आणि प्लस असं घाबरू नका, विश्वास ठेवा, आत्मविश्वास ठेवा तुमच्या ह्याच्यावर का नाही माझं पार्लर व्यवस्थित, पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवा तुम्ही. आता स्पर्धा भरपूर वाढल्या आहे, खूप कॉम्पिटिशन खूप वाढले, पार्लर व्यवसाय तर आता खूप खूप कॉम्पिटिशन खूप वाढली कॉम्पिटिशन. तर त्या कॉम्पिटिशन मध्ये आपल्याला उतरायचं आहे आणि टिकून राहायचं आहे. तर मग या अशा वेगवेगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करत राहायचं, क्लायंटला आपल्यापासून कसं इम्प्रेस करायचं त्यानुसार मग आपण ऑफर ठेवा, गिफ्ट ठेवा त्या ऑफर सोबत. मी दिवाळीच्या पिरियड मध्ये तर प्रत्येक क्लायंटला गिफ्ट देते, जे पण ऑफर घेतील माझ्याकडून तितक्यांना मी गिफ्ट देत राहते. छानच, म्हणजे एकदम बिझनेस माइंड टेक्निक यूज करून नाही का व्यवसाय करता. कुटुंबाचा म्हणजे पाठिंबा तुम्हाला किती आहे आणि कसं मॅनेज करता घर आणि हे सगळं? कुटुंबाचा तर मला पाठिंबा, मला घरच्यांनी खूप छान पैकी सपोर्ट केलं आहे. म्हणजे घरच्यांनी म्हणजे घरातल्या कामामध्ये पण मदत केली त्यांनी. म्हणजे बाबा मी बाहेर व्यवसायामध्ये फ्री राहावा म्हणून घरच्यांनी भरपूर सपोर्ट केला मला. आणि नियम, मी काय टाइम नियोजन केलं, टाइम नियोजन, घरात किती टाइम द्यायचा, घरातलं किती काम पटकन उरकून आपल्या व्यवसायाला वेळ द्यायचा. फक्त घरच नाही तर व्यवसाय कसा मॅनेज झाला पाहिजे हे छान. कधी कधी काय होतं की बऱ्यापैकी घरातून सपोर्ट नसतो, त्याच्यामुळे असे व्यवसाय बंद पडतात. पण घरातून जेव्हा सपोर्ट असतो तेव्हा त्याला चांगला मार्ग मिळतो. त्यांनीच लेडीजला आहे ना मेन घरचा सपोर्ट पाहिजे. घरचा सपोर्ट असला तर तुमचा व्यवसाय पुढे वाढणार. आणि घरून सपोर्ट नाही मिळाला तुम्हाला तर मन दुखलेलं असतं, मग आपली चिडचिड कामात निघते. आणि मग ते कस्टमरला कळतं, मग कस्टमर येत नाही. जो हा आत्मनिर्भर महिलांचा प्रवास ही मालिका करतोय आमच्या चॅनलच्या मार्फत, तर तुम्हाला तुमचं काय मत आहे याच्यावर? हे चॅनल तुम्ही खरंच खूप छान केलंय. ही सुरुवात केल्यामुळे ना ज्या महिला घरातून काम करतात त्यांचं बाहेर कळत नाहीये, तर तुमच्या ह्या चॅनलमुळे ना ती महिला पुढे प्रगती करणार आहे. म्हणजे तिचं प्रोत्साहन वाढणार आहे आणि तिचं बाहेरच्या दुनियामध्ये कळणार आहे का खरंच ही लेडीज काहीतरी काम करतीये आणि हिची क्वालिटी कशी आहे या चॅनलद्वारे कळत आहे आम्हाला. आणि तसंच माझं पार्लरचं पण बरेचसे लोकांना कळल या मालिकेद्वारे. नक्कीच तुमच्या पार्लरचं तर कळेलच, पण तुमच्या आणि बाकीच्या महिलांना पण मोटिवेट करू लागले तुम्ही. ह्या चॅनलमुळे बरेचशा बायका म्हणजे ॲडव्हर्टाईज कशी करायची आपली त्या महिलांना माहिती नसते, तर तुम्ही ह्या मालिकेद्वारे त्या लेडीजांना त्यांचं काम काय आहे ते बाहेरच्या दुनियाला कळू लागलं आहे. हाच आमचा मोठो आहे की ज्या घरातून व्यवसाय करतात किंवा ज्यांचा छोटासा व्यवसाय आहे आणि त्यांना तो ग्रो करायचा आहे आणि पुढे जाऊन स्वतः एक चांगलं व्यक्तिमत्व व्हायचंय आणि अजून घडवायचं, त्याच्यासाठीच आम्ही. आणि काही महिला तर घाबरतात, कला येते पण त्या बाहेर निघत नाहीये, तर तुमच्या ह्या चॅनलद्वारे बाहेर निघतील, त्यांना मोटिवेट होणार त्याच्यामुळेच ही मालिका करतोय. खरंच प्रीतीताईंनी सांगितलेली आता म्हणजे त्यांना जे वाटते आपल्या मालिकेबद्दल खरंच खूप थँक्यू ताई. प्रीतीताई यांचं पार्लर मानाजीनगर नरे ह्या एरियामध्ये आहे. प्रीतीताईंचा नंबर मी खाली स्क्रीनवर दिलेला आहे. खूप छान सर्व्हिस प्रोव्हाइड करतात. त्यांचे चार्जेसही खूप मिनिमम आहेत. तुम्ही त्यांच्याशी नक्की कॉन्टॅक्ट करू शकता. त्या क्लासेसही घेतात, तसेच प्रीमिक्स आणि केकचेही क्लासेस त्या घेतात. ज्यांना कोणाला स्वतःला एक वेगळ्या प्रकारे डेव्हलप करायचं असेल तर नक्कीच तुम्ही प्रीतीताईंशी कॉन्टॅक्ट करा. ताईंशी मारलेल्या गप्पा खरंच छान होत्या. प्रत्येक महिलेने स्वतःमध्ये असलेला हुनर ओळखला आणि तो कसा व्यवसायाकडे नेता येतो हे पाहिलं तर नक्कीच आत्मनिर्भरतेचा प्रवास खरंच खूप छान होऊ शकतो. अशाच अजून तुमच्या ओळखीतल्या किंवा तुमच्या घरात आत्मनिर्भर होण्याच्या प्रवासामधील काही महिला असतील तर नक्की आम्हाला सांगा, म्हणजे आम्ही त्यांना पुढे पोहोचू आणि त्यांच्या मार्फत अजून महिला आत्मनिर्भर होतील. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच प्रेरणादायी महिलांच्या मुलाखती पाहण्यासाठी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.